सेकंड इनिंगला या ठिकाणी सेकंड राऊंडला सुरुवात झाली आहे. पहिला सामना तुम्ही पाहताय वावरले आणि त्यांच्या विरोधात पौड या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. दोन चेंडू टाकून झालेत. सिंगल एक धाव धावफलकावरती पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना आदित्य आणि आदित्य दरेकर आणि आदित्य मोरे ही सलामीची जोडी. चेंडू हवेत आहे. झेलची सुवर्ण संधी दूरवरनं धावत आलाय आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का. आदित्य दरेकरच्या रूपानं पहिला झटका मिळाला या ठिकाणी आपण पाहताय तर वावरले टीमला. 4 षटकांच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. दोन्ही संघाला आपण पाहताय तर एका एका संघाला परास्त केलं, एका एका संघाला हरवलं आणि त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला. कबीर स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा आपण पाहताय तर चौथी रात्रीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आणि दमदार स्पर्धा या ठिकाणी पार पडत असताना पाहायला मिळतीये. वावरले संघासाठी आदित्य दरेकर आणि आदित्य मोरे ही जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी आली. आदित्य दरेकरच्या रूपानं पहिला झटका या ठिकाणी मिळालाय. एक बाद एक धाव धावफलकावरती. बॅटिंग करण्यासाठी सुशांत स्ट्राईक वरती तयार. गोलंदाज शैलेश इथे जागेवरनं टोलवलंय. मिडॉनला पार केलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. अत्यंत वेगवान फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय मात्र तो राहिलाय असफल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चौकाराच्या मदतीने इथे धावफलकाला गती मिळाली आहे. स्कोर कार्ड 1 बाद 5 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं शैलेश गोलंदाजी मार्कवरनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक. व्यूवर रचना तुम्ही पाहताय. अगदी 9 फिल्डरनं टाईट केली आहे. 30 यार्डमध्ये टाईट फिल्डिंग. इथे बॅटची कडा लागली. मागे जातोय. विकेट किपरला बीट केलंय. लक फॅक्टर ऑन आणि लॉंग स्टॉप एंडला चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. चौकाराच्या मदतीने इथे आपण पाहताय धावफलकाला आकार प्राप्त झालाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. नशिबाची साथ मिळायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या धावा ज्या वेळेला मिळतील त्यावेळेला फलंदाजाला मात्र कॉन्फिडन्स नक्कीच वाढत असतो. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती रिटर्न येतोय शैलेश. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा तयार. पहिलं षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ. शैलेशचा हा चेंडू अतिशय सुंदर दर्जेदार हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव येतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे 1 बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. वावरले आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती झुंजतीये. दुसऱ्या बाजूने पौद दोन्ही संघ मातब्बर एक एक संघाला हरवलंय आणि त्यानंतर मैदानावरती उतरलेत झुंज देत असताना रायगड जिल्ह्यातील संघ मैदानावरती नशीब आजमावत आहेत. बदलापूर नगरीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन इथे आपला खेळ सादर करत असताना इथे फटका पहा फसलाय चेंडू हवेत दूरवरनं फिल्डर येत आहेत. पोहोचण्याचा प्रयत्न त्यानं केलाय मात्र निश्चितच चेंडू चाललाय सीमारेषे चेंडू पकडून फेक आणि 2 धावा इथे 3 धावा पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. बारा धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत. 1 बाद 12 धावा धावफलकावरती. बारा धावा इथे आडव्या बॅटनं खेळलेला फटका निश्चितच आपण पाहताय बॅट वरती येऊ देत नाहीये. डॉट येतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण खेळ पाहताय 4 षटकांची मॅच. गोलंदाज अनिल ज्या अनिलनं या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर दर्जेदार खेळ सुंदर खेळ मैदानात पेश केला होता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुशांत दुसऱ्या बाजूने आदित्य सलामीचा आदित्य मोरे अजूनही मैदानात खेळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे आपण गोलंदाज अनिलला या ठिकाणी पाहतोय. इथे बॅट फिरवली ऑफ साईडला शफल झाला होता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता आणि हा निर्धाव चेंडू इथे संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. सुशांत कुठल्याही प्रकारे धाव येत नाहीये. डॉट येतोय. अतिशय जबरदस्त लाईव्ह कव्हरेज तुम्ही इथे एन्जॉय करताय. टेनपिक वाहिनीचं सुंदर आणि सुबक चित्रीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोष्टीवरती अचूक नजर. अगदी मैदानावरती तुम्ही छोटीशी टाचणी जरी टाकली तरी ती अगदी कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधली जाईल. इतकं सुंदर आणि ब्युटिफुल लाईव्ह कव्हरेज टेनट्रिक वाहिनीचं सर्वांचं मनापासून आपण कौतुक करू. आज स्वतः संदीप घायाळ इथे आम्हाला जोडले जात आहेत. ऑफिशियल इंजिनियर आपलं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 13 धावा धावफलकावरती जवळजवळ मध्यरात्र उलटून गेलीये तरी सुद्धा आपण पाहताय प्रेक्षक राजा भरपूर प्रेम या स्पर्धेवरती करतोय. ऑन साइडला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे. थ्रो येईल गॅदर केला जाईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेळेला मोठे फटके येत नसतात त्यावेळेला असं सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि या अनुषंगाने आपण पाहताय तर या 2 धावा स्कोर कार्डला इथून संजीवनी प्राप्त करून देतील. धावफलकावरती 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांची मॅच अगदी आपण पाहताय तर शांत आणि अभ्यासू सुरुवात या ठिकाणी केली आहे. आदित्य मोरे स्ट्राईक वरती खेळतोय. सलामीचा बॅटर वावरले संघासाठी ओपनिंग साठी आला. इथे घुटना टेकलाय आणि स्लॉकशिपच्या अंदाजामध्ये कडक हिट लगावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेला सलामी. चेंडू सीमा पार चौकार. मिस्टर डी के सर या ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम पाहतायत. त्याचबरोबर आपण पाहताय दुसऱ्या बाजूनं प्रशांत सूर्यराव सर या ठिकाणी अंपायरिंगची भूमिका पार पाडत असताना मैदानात पाणी घेऊन जा. एकोणावीस धावा इथे स्कोर कार्ड वरती. अगदी छोटासा ड्रिंक्स ब्रेक.
स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत जोडल्या त्या 19 थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाज तयार होतोय परेश. जर्सी नंबर 18 मध्ये परेश राईट अमोव द विकेट. पहिलाच बॉल कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पकडतोय. अगदी आपण पाहताय तर एक सिंगल मिळेल. अतिशय डार्क जर्सी मध्ये उतरलेली टीम, अगदी न्यूझीलंड स्टाईल मध्ये बहुत संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय शिस्तबद्ध आणि सुंदर खेळ आजच्या रात्रीला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूने वावरले संघ सुद्धा उतरलाय. अगदी आपण पाहताय तर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज घेऊन मैदानात वावरतायत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे पहा हलक्या हाताने खेळतोय कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शुभम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण फील्ड कंट्रोल करत असताना 30 यार्ड मध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. या चेंडूवर स्विच अटेम्प्ट. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना चेंडू निर्धाव येतोय. षटक क्रमांक 3 मध्ये चाललेला खेळ. परेश गोलंदाजी मार्कवरनं विवर रचनेमध्ये बदल करतायत. इथे आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेवरती असणारा फिल्डर थोडासा आपण पाहताय तर फाईन केलाय. अगदी कव्हर स्वीपरला थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बॉलर परेश इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त फटका आहे. फिल्डर दूरवरनं जातोय त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. पकडेल फेकेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो आलाय मात्र उशिरा लेट आलाय. आणि इथे आपण पाहताय तर तोपर्यंत 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 3 मिळतायत आणि 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 24 वरती 24. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर परेश. स्ट्राईक वरती फलंदाज आदित्य. इथे टोलावलाय. जबरदस्त फटका आहे. दन दन करत जबरदस्त क्लासिकल एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या चौकाराची मदत आपण पाहताय तर धावफलकाला होतीये. अजूनही प्रेक्षक राजा तुडुंब गर्दीनं मॅचचा आनंद लुटतोय. चारी बाजूला अगदी जागा मिळेल तिथे शिस्तबद्धपणे बसून अगदी आनंद लुटतायत. सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बॉलर परेश पुन्हा एकदा उजव्या हातानं. इथे पुन्हा फटका चांगला खेळलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर सीमारेषेच्या जवळ पकडेल फेकेल आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 30 धावा 30 ऑन बोर्ड. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 30 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 4 षटकांची मॅच. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. आणि शेवटच्या 6 चेंडूंवरती इथून किती धावा जमतील त्या मात्र निर्णायक असतील. बॅटिंग करण्यासाठी सुशांत आणि आदित्य. चला स्पीडअप करा मित्रांनो, थोडी घाई करा. आपल्याला अजून याच्यानंतर 2 मॅच संपूर्ण कव्हर करायच्या आहेत. चौथ्या षटकासाठी वरून आला, ज्यानं इम्प्रेस केलं मगाच्या मॅच मध्ये. या शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी खांद्यावर. पहिलाच बॉल चुकीचा टप्पा अगदी पाहायला मिळतोय तर लाईन लेंथ सोडून वाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोर कार्डला इथे ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 31 वरती 31.
तिसरं षटक संपलं. 31 धावा धावफलकावर. अजून संपूर्ण 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती जास्तीत जास्त धावा जमतील यासाठी प्रयत्न करतील बॅट्समन सुशांत. इथे हा चेंडू ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल. लाईन लेंथ थोडीशी खराब. या अनुषंगाने आपण पाहताय सलगचे 2 व्हाईट बॉल आणि अवांतरच्या 2 धावा इथे या धावफलकावरती. स्कोर कार्ड 32 वरती 32. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे टोलवलाय. कडक हिट. परफेक्ट मिडल केलाय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती एकंदरीत 38 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानावरती तुम्ही पाहताय तर सुशांतच्या माध्यमातून 19 धावा. त्याच्यानंतर आदित्य खेळतोय 17 वरती. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. चांगल्या पद्धतीने इथे डाव सावरण्याचा प्रयत्न. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हे कट करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. डॉट येतोय. चांगली बॅटिंग अद्यापर्यंत जरूर केली आहे. मात्र या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडा मिस झालाय. डॉट. मॅच बॉल आलेला आहे. वरून या षटकाचा आपण पाहिला तर अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राईट मोर द विकेट. इथे टोलवलाय. लॉंगॉनला फिल्डर येतोय दूरवरनं. पकडेल, फेकेल. एक सिंगल मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं इथे डावाला आकार देत आहेत. स्कोर कार्ड 39 वरती जाऊन पोहोचलोय. उर्वरित अजूनही 3 बॉल इथून शिल्लक आहेत. 3 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील हे निश्चित पाहण्याजोगं असेल. शेवटचा अंतिम षटक. वावरले आणि त्यांच्या विरोधात बौद्ध असा सामना. चेंडू पुन्हा एकदा लांबणीवरती षटक पडले. व्हाईट बॉलचा कॉल. सातत्यानं अवांतर चेंडू भरपूर पाहायला मिळत आहेत. या अवांतरच्या माध्यमातून एक सिंगल मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल आणि धावफलक 40 झालंय. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 40 धावा धावफलकावर. इथे कट केलंय. कव्हरला जातोय चेंडू सीमारेषेच्या जवळ. पकडतील, फेकतील. पुन्हा आपण पाहताय 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 42 वर जाऊन पोहोचलो. 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावर. मध्यरात्र उलटून गेली आहे. अगदी 12:30 वाजून गेलेत. तरी सुद्धा चारही बाजूला दर्दी प्रेक्षक इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे धावतायत. धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अंपायर डिसिजन आपल्याला मिळालाय. फलंदाज बाद. रनआउट चेक करायचंय सर. ओके. तिसरे अंपायर इथे इथे चेक केलं जातंय. चेंडू आलाय. पकडलंय. चेष्ट्यांना लावण्याचा प्रयत्न त्याने केलाय. बॅट्समन सेफ. नॉट आउट. इथे एक सिंगल धाव पूर्ण केली. एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक 43 या आकड्यावरती. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकाचा हा शेवटचा बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही रिप्लाय पाहताय. अगदी दूध का दूध, पाणी का पाणी. लास्ट बॉल. इथे ऑफ स्टंपच्या अगदी जास्त बाहेर.
पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत व्हाईट बॉल. एक धावेची मदत करतायत. स्कोर कार्ड 44 वरती जाऊन पोहोचलोय. 44 ऑन बोर्ड. 4 षटकांचा हा सामना इथे शेवटचा एक चेंडू शिल्लक. 44 ऑलरेडी बनल्यात. वावरले संघ मैदानावरती खेळतोय. खूप जास्त हे षटक अगदी आपण पाहताय लांबणीवरती पडलं. इथे सुद्धा आपण पाहताय पंचांचा नो बॉलचा इशारा. गोलंदाज वरूनचं हे षटक जर तुम्ही पाहत असाल तर संपायचं नाव घेत नाहीये. भरपूर वाईड नो वाईड नो अशा पद्धतीने आपण पाहिलं तर तब्बल 45 धावा इथे स्कोर कार्ड वरती. 45 ऑन बोर्ड. फ्रीडचा इशारा. इथे कट केलाय. पॉइंटला बीट केलं. चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अखेर मिळालाय चौकार आणि या सामन्यात जान ठोकलीये. तब्बल बनल्या 49 आणि लक्ष असेल 50. 50. पळसदरी संघाचे कॅप्टन आणि गुंडगे संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. गुंडगे आणि पळसदरी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतो आहोत. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना पळसदरी विपक्ष गुंडगे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. गुंडगे आणि पळसदरी या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. संतोषदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत नाणेफेक. स्पर्धेचे आधारस्तंभ गुंडगे संघाने टॉस जिंकलाय. बॅटिंग स्वीकारली आहे आणि पळसदरी संघाला फिल्डिंगचं पाचारण. चला सलामीची जोडी पौत संघ आपली लगेच पाठवा. पौत संघ आपली आघाडीची जोडी मैदानात पाठवून द्या.
फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. गोलंदाज आदित्य मोरे. दोन्ही टीमला शुभेच्छा. चला सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. बरोबर 12 वाजून 44 मिनिटांनी पहिला बॉल. पहिला चेंडू फुलरले भन्नाट वेग. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. निर्धाव येतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तर गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. गोलंदाज आदित्य बॅटिंग करत असताना सलामीसाठी सुद्धा आला. बॅटिंग सुंदर केली. त्यानंतर गोलंदाजीसाठी सुद्धा आघाडीचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळतोय. आदित्यचा हा चेंडू उंच गेलाय हवेमध्ये. सोपा झेल ड्रॉप केलाय. अगदी सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. सीमारेषेवरनं दूरवरनं आला. झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केलाय. मात्र हा झेल इथे ड्रॉप झालाय. सलगचे 3 षटकार जर पौच संघाच्या कुठल्याही फलंदाजानं मारले तर जांभिवली गावचे उद्योजक रोशनजी जाधव यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावफलकावरती तब्बल 50 धावा जोडायच्या आहेत. 50 धावांचा पल्ला पार पाडायचा आहे. अगदी सुरुवातीलाच झेल सुटतायत आणि धावफलकावर पाहायला मिळत आहेत 3 धावा. आदित्य मोरे गोलंदाजी मार्कवरनं. इथे बॅटची कडा लागली आहे आणि निश्चित आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारच्या धावा घेऊ दिल्या जात नाहीये. आदित्य मोरे गोलंदाजी करत असताना 4 चेंडू त्यानं टाकलेत. इथे फक्त धावा खर्च केल्या 3. बिनबाद 3 धावा इथे धावफलकावरती आहेत. जीवनदान मिळालंय. जीवनदानाचा पूर्ण फायदा उचलावा लागेल. बॅट्समन शैलेश खेळतोय स्ट्राईकवर. मोठ्या फटक्यांची गरज आहे. इथे जागेवर टोलवलाय. कडक बॅटिंग. समोरच्या दिशेला स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीनं स्कोर काढला. इथून गती आणि उंची प्राप्त झाली. 50 धावांपर्यंत पोहोचायचंय. 5 बॉल टाकून झालेत. 9 धावा आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या पूर्वार्धामध्ये 49 बनल्या आणि 50 धावांचं लक्ष इथे. 50 रन्स टू विन. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. षटक पहिलं या ठिकाणी आदित्य गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन शैलेश इन्फॉर्म झालाय. पुन्हा एकदा तयार. इथं सुद्धा टोलवलाय. उंच गेलाय. चेंडू उंच गेलाय. दूरवरनं फिल्डर येतोय. झेल टिपला जाईल का? वावरले संघ इथे आपण पाहताय तर झेल टिपत असताना थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो. इथे 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी आलेत आणि तिसरी धाव सुद्धा इथे पाहता पाहता कंप्लीट झालीये का हे पाहायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. मात्र चेक करायचंय. थर्ड अंपायर. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. रनआउट चेक करायचं सर. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. योगीराज महाराज भुटेरे दिवस रात्र सेवेमध्ये आहेत. ऑनफिल्ड डिसिजन सर काय? सॉफ्ट सिग्नल आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. इथे चेक करतायत. तिसरे पंच आम्हाला जोडले गेलेत. योगीराज महाराज बुटेरे सर या ठिकाणी महाराज चेक करतायत. 12th मॅन कोणी उठू नका. 12th मॅन बसा. काळजी करू नका.
तर ऑनफिल्डचा जो डिसिजन आहे तो इथे ग्राह्य धरावा लागेल. फलंदाज बाद. तिसरी धाव घेत असताना इथे रनआउट झालाय. गोलंदाज जीत आलाय. षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात केली. पहिलाच बॉल आपण पाहताय तर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. धावफलकावरती 11. अकरा धावा इथे स्कोर कार्ड वरती आहेत. जीत गोलंदाजी मार्क वरनं बॅटिंग करत असताना परेश आणि ओमकार ही जोडी मैदानात खेळतायत. इथे जागेवर टोलवलाय. फटका दमदार आहे. फिल्डर सीमारेषेवरती अगदी तैनात. त्यानं टिपलाय झेल. फलंदाज बाद. इथे हा फुलटो चेंडू आहे. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. दूरवरनं फिल्डर जातोय त्या ठिकाणी. आदित्य जाऊन पकडेल, फेकेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे पेश करत असताना एक सिंगल मिळाली आहे. स्कोर कार्ड 12 वरती जाऊन पोहोचले. वावरले आणि पौद या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. धावा बनवायच्या आहेत तब्बल 50 आणि आता स्कोर कार्ड वरती 12. मोठे फटके ठोकावे लागतील बॅट्समन ओमकार आणि सुयोग या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. इथून खेळ कसा पुढे सरकेल हे पाहायचं. इथे फटका पुन्हा एकदा हवेमध्ये गेलाय. चेंडू झेलची सुवर्ण संधी आता मात्र सुंदररित्या टिपलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना ओमकारच्या रूपानं. वन मोर विकेट डाऊन. दुसऱ्या षटकामध्ये चाललेला हा खेळ. इथे आपण पाहताय स्कोर कार्ड वरती टोटल 12. 3 बाद 12 धावा धावफलकावरती आहेत.
या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथूनही अजून पाहिलं तर 16.29 इथून रिक्वायर्ड रन रेट प्रति षटक 16.29 धावा इथून बनवाव्या लागतील. बॅटिंग करण्यासाठी शुभम आलेत. स्ट्राईक वरती तयार. मोठे फटके मारावे लागतील. इथे चेंडू ऑन साइडला जातोय. सिंगल धाव इथे पूर्ण करतील. 1 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 13 वरती 13 ऑन बोर्ड. गोलंदाज जीत गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड वरती 3 बाद 13 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती समोर खेळतोय. निश्चित आपण पाहाल तर पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 14 धावा स्कोर कार्ड वरती. 12 चेंडू 36 ची गरज. बारा चेंडू आणि आता 36 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. प्रति षटक 18 धावा इथं बनवाव्या लागतील. गोलंदाज पंकज गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती सुयोग. दुसऱ्या बाजूने शुभम. या दोघांना मात्र इथून मोठा हवाई हल्ला करावा लागेल. 3 ते 4 मोठे फटके इथून मारावे लागतील. तब्बल 36 धावा पाहिजेत 12 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू अगदी सुंदर गोलंदाजी होते. टप्प्यावरती जर आपण पाहताय तर सुंदर नियंत्रण, अचूक दर्जेदार गोलंदाजी. एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या व्यतिरिक्त निश्चित काही नसेल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक 15 वरती. आता इथं 11 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 11 चेंडू 35 धावा. इथे हा फुलटो चेंडू प्रहार केलाय. उंच गेलाय मात्र लांबी गाठू शकला नाहीये. सीमारेषेवरती झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. चार बाद 15 धावा इथे धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये चाललेला हा खेळ. गोलंदाज गोलंदाजी करत असताना पंकज. या षटकातील आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. इथे बॅट फिरवली. संपर्क नाहीये. अजून एक चांगला चेंडू. एकच सिंगल मिळतीये. लेगबाईच्या इशाऱ्याचा निश्चितच हा इशारा. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 16 वरती. 16 ऑन बोर्ड. शांत चाललेला सामना. संथ सामना. संथ गती. इथे टोलवलाय फटका जबरदस्त आहे. प्रॉपर टायमिंग. चांगला फटका. षटकार. षटकार मिळालाय. अशाच पद्धतीनं जर मोठे फटके येत राहिले तर नक्कीच मॅच मध्ये जान ठोकता येईल. चांगल्या पद्धतीनं बॅकफुटला जाऊन अगदी आपण पाहताय तर जबरदस्त प्रहार केला. षटकार. इथे कडा लागली आहे बॅटची. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहे. पकडतोय. सिंगल मिळलं. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. सिंगलसाठी प्रयत्न केले मात्र वेळी स्वतःला आवरलं. डॉट येतोय. पहिल्या षटकातला तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. एक चेंडू शिल्लक. धावफलकावर 22. टोटल 50 ची गरज. इथे समोर टोलवलाय. पुन्हा एकदा फटका दमदार आहे. फिल्डर दूरवर न येत आहेत. इथे स्टॉप केलंय.
चेंडू जात होता निश्चित आपण पाहताय तर सीमारेषेच्या बाहेर तिथं अडवला आणि त्यानंतर फेकलंय सुद्धा वेगानं. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 27 धावा इथे धावफलकावरती बनवाव्या लागतील. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 27 धावा. मोठा हल्ला करावा लागेल प्रत्येक बॉलवरती. चौकार षटकारांची इथून बरसात करावी लागेल. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा सामना. उर्वरित 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 24 वरती. उर्वरित 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल बनवाव्या लागतील इथून 26. 5 बॉल 26 ची गरज. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकावा लागेल. हा पहिला मिळतोय का? मात्र सीमारेषेवर फिल्डर तैनात आणि अजून एक झेल. षटकातले 4 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि सामना जवळ इथे आपण पाहताय तर वावरले संघानं आपल्या ताब्यात खेचलाय. चांगली गोलंदाजी. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट येतोय. उर्वरित 3 बॉल शिल्लक आणि 3 चेंडूंवरती सामना इथे जवळ वावरले संघानं आपल्या ताब्यात घेतलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल आणि शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय तर नक्कीच औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. लास्ट बॉल आणि शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चांगल्या पद्धतीने टोलवलाय. या या सामन्याचा सामनावीर ज्यानं 24 धावांचं योगदान दिलं तो वावरले संघाचा प्लेयर सुशांत ठरलाय सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. या आपण लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित